बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। मंत्रिमंडळातील सर्व मंत्री बैठकीला उपस्थित आहेत। तुम्हाला मी सांगतो बघा, हे पैसे कोणाचे आहेत? माझे नाही आहेत। हे सर्व पैसे तुमचे आहेत, हे जनतेचे पैसे। इथं आमचा काही अधिकार नाही, आम्ही मालक नाही, आम्ही सेवक आहे। तुम्ही मालक आहे, तुम्ही ठरवता कोणाला उचलायचं आणि कोणाला पटकायचं ते। त्यामुळे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा? तर माझ्या बहिणींचा आहे। मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, अनेक लोकांनी खोडा घातला, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू ठेवली। तुम्हाला मी सांगतो, कोणाचाही माईक आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि म्हणून ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या योजना तुमच्या समोर आहे। शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा आम्ही घोषणा केली, त्याची आता या बजेटमध्ये अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे। पीक विमा योजना असेल, आदरणीय प्रधानमंत्री 6,000 रुपये शेतकरी सन्मान योजने देत होते। मी मुख्यमंत्री असताना पुन्हा नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये दिले, आता 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळतात। हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। हे शेतकऱ्याचं सरकार आहे, कष्टकऱ्याचं, माझ्या लाडक्या बहिणींचं, भावांचं, ज्येष्ठांचं हे सरकार आहे। आणि म्हणून पैशावर अधिकार कुणीही सांगू नये। हे पैसे तुमचे आहेत, जनतेचे आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे। फेसबुक तुम्हारा कंटेंट कचरा। लाडकी बहिणींच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आता त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे। आदिती तटकरे यांची ही माहिती आहे। लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे। 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे। आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीने स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत। एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल। कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही। लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल।